ड्रिपरच्या लाईनी टाकलेल्या आहेत आणि ह्या 2 ड्रिपरच्या लाईन टाकल्या कारणामुळे इथे पाण्याचं प्रमाण जास्त झालेले, पाणी सतत त्याच्या खोडात राहत असल्या कारणामुळे जसं लोखंडाला गंज पकडतो तसंच ह्या खोडाला सुद्धा ही बुरशी अटॅक करते आणि त्या पद्धतीने इथे ही सडमर सुरू होती, ज्याला आपण फ्युजर म्हणतो. याच्याने काय होतं, जे काय अन्नद्रव्य आहे, अन्नरस आहे, हे झाडाला वरती पोहोचत नाही, त्याच्यामुळे झाड अशा प्रकारचे पिवळं पडतं आणि मर येते. याच्यासाठी उपाययोजना तुम्हाला झाडापासून ड्रिपर दूर असले पाहिजे. काळ्या जमिनीमध्ये इनलाईनचे ड्रिपर वापरणं टाळा. ते शेणखताचा अतिरिक्त वापर करा, तर जेणेकरून ही जी काही काळी माती आहे इथे 2 मातीचे कण एकमेकाला चिटकतात आणि ही मातीला एकमेकाला चिटकल्या असल्या कारणामुळे या जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि हवा खेळती न राहिल्या कारणामुळे या जमिनीमध्ये हवेचं प्रमाण कमी झाल्यामुळे, पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे या अशा बुरशांचं प्रमाण वाढते.